अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण सध्या वामनराज प्रकाशनची पुस्तकं वाचत आहोत. सध्या आपण परमपूज्य शिरीषदादा लिखित सद्गुरू स्मरणी पुस्तक वाचत आहोत. काल आपण त्यात पंत महाराजांचे दर्शन हे पाहिलं. आज जावई बापूंचा राग गेला. अनुसूयेचा नवरा मात्र भारीच हेकट, तापट आणि तरेवाईक होता. सासूरवाडीला आला तरी त्याचे वागणे तसेच असे. त्या बाबड्या पोरीला त्याचा फार त्रास होई. ती आईवडिलांना सगळे येऊन सांगे, पण दत्तोपंत आणि पार्वतीदेवी कधी एका शब्दानेही त्याला दुखीत नसत. पार्वतीदेवी लेकीला समजावीत, अगं असू दे पोरी, वागतोच असा तर वागू दे, जाईल हो त्याचा राग पुढे. या जावई बापूंचा राग पुढे खरोखरीच गेला आणि त्यांना आपल्या सासूबाईचा पारमार्थिक अधिकारही समजला. पण तोपर्यंत फारच उशीर झाला होता. गोविंदाचा विवाह. आता थोरला गोविंदा लग्नाच्या वयाचा झाला होता. लोणीचे श्री गणपतराव पानसे एकदा नसरापुरी आले. नेहमीप्रमाणे दत्तोपंतांकडेच उतरले. जेवण खाणे झाल्यावर ओसरीवर दोघेही गप्पा मारीत बसले होते. बोलता बोलता ते दत्तोपंतांना म्हणाले, अण्णा, आमची पोर तुम्हीच पदरात घ्या. दत्तोपंतांनी ते त्वरित मान्य केले आणि अशा प्रकारे गोविंदाचे लग्न ठरले. बसल्या बैठकीत लग्नाचा मुहूर्त निश्चित झाला. मान पान अटी असले काही नाहीच. साराच मामला चोख आणि सरळ. रीतीप्रमाणे नसरापूरला राम मंदिरात गोविंदाचे लग्न धूमधडाक्यात लागले. पानसे यांची राधा पार्वतीदेवींची सून म्हणून घरात आली. त्या या नव्या सुनेला पोटच्या पोरीसारखे मायेने वागवीत. त्यावेळी देशपांड्यांचे घर म्हणजे बहारलेले गोकुळच होते. जाऊ गेल्यामुळे तिच्या दोन्ही मुली, भाऊजे गेल्यामुळे तिच्या 2 मुली आणि बहीण गेल्यामुळे तिची 1 मुलगी, अशा जवळच्या नात्यातल्या सांभाळलेल्या बालगोपाळांनी सारे घर गजबजले होते. याच समवयस्क पोरीबरोबर नवपरिणीता राधाही शिवगंगेवर धुणे पाणी करायला जाई. त्यांच्यात रमून जाई. पार्वतीदेवींनाही ती खूपच मदत करत असे. अशा रीतीने मोठे आनंदात आणि सुखासमाधानात भराभरा दिवस जात होते. बुवासाहेबांचे बनेश्वराला दर्शन. पाहता पाहता 1921 साल उजाडले. श्रीपाद 7 वर्षाचा झाला होता. एकदा खेळता खेळता तो सवंगड्याबरोबर बनेश्वरच्या अरण्यात गेला. कसा कोण जाणे, पण वाट चुकून एकटाच कुठेतरी भरकटला आणि साफ रस्ता चुकला. आधीच ते अरण्य निबिड, शिवाय श्वापदांचे भय. संध्याकाळची वेळ होत आलेली. त्याचे अगदी लहान वय, त्यामुळे तो अतिशय घाबरला. त्याला काही सुचेना. जिकडे पाहावे तिकडे जंगलच जंगल दिसे. अंधारही पडू लागला. इतक्यात हातात खुळखुळ्याची काठी घेतलेले, पांढरीशुभ्र कफनी परिधान केलेले एक गृहस्थ त्याच्याजवळ आले. अतिशय प्रेमळ स्वरात त्यांनी त्याला विचारले, काय झाले बाळ? हे शब्द कानी पडताच श्रीपाद हुंदके देऊन रडू लागला. घाबरलेल्या आवाजात त्याने आपण रस्ता चुकल्याचे सांगितले. मग त्या गृहस्थांनी त्याला आपल्या जवळ घेतले. पंचाने त्याचे डोळे पुसले व ते म्हणाले, बाळ, काळजी करू नकोस. मी आहे ना तुझ्याजवळ सोबतीला. बघ, रात्र होत चाललीस. आता येथेच थांब. उद्या सकाळी तुला गावात येऊन सोडीन. एवढे बोलून त्याने श्रीपादला जवळची शिदोरी काढून खायला दिली. ते अतिशय रुचकर जेवण जेवून श्रीपादची भूक शमली. नंतर त्याने त्याला पाणी पाजले आणि मग स्वतःची पांढरी गोंगडी त्या झोपाव्यात अंतरली. दिवसभराच्या दमणुकीमुळे श्रीपादलाही पडल्या शांत झोप लागली. पहाटे दिवस उजाडला आला. त्या गृहस्थांनी श्रीपादला उठवले. मग बनेश्वराच्या देवळामागून शिवगंगेच्या पहिलेतरी अलगद पटकन आणून सोडले व म्हणाले, बाळ, तुझे घर तुला माहीत आहे ना? मग नीट जा हं घरी. श्रीपादने होकारार्थी मान हलवली आणि तो आनंदाने धावतच घरी आला. घरी सगळीकडे शोधाशोध सुरू होतीच. सगळेच चिंतेत पडले होते. श्रीपादने आईवडिलांना घडलेली सर्व घटना सांगितली. ते ऐकून दत्तोपंतांना एकदम आठवले. अरे, हे तर बुवासाहेब
हेच रात्रीच्या वेळी कधीतरी पांढरी कफनी घालून हातात खुळखुळ्याची काठी घेऊन वनातील देवळात प्रदक्षिणा घालवताना आढळतात. आणि मग ते सगळ्यांना बुवासाहेबांची विलक्षण हकीकत सांगू लागले. बनेश्वराची कहाणी. शाहू महाराज सातारच्या मुख्य गादीवर राज्य करीत असतानाची ही गोष्ट आहे. शाहू महाराजांना भेटावया जाताना बाळाजीपंत भट पेशवे दोंजे सिंहगड रस्त्याने जात शिवापूर केळवणे नसरापूर मार्गे हा रस्ता होता. एकदा बाळाजीपंत आपल्या बुवा नावाच्या अत्यंत स्वामिनिष्ठ विश्वासू उजव्यास बरोबर घेऊन केळवडे आणि नसरापूरच्या मधल्या अरण्यातून चालले होते. त्या अरण्यात एका विशाल तळ्यापाशी आल्यावर त्यांचा घोडा अडला. काही अपशकुन असावा अशी त्यांना शंका आली, पण बुवा म्हणाले की नाही, काहीतरी शकूनच असावा. मग बुवांनीच त्यांना तेथे नवस करावा असे सुचविले. यावर माझे काम फत्ते झाले तर या ठिकाणचा शोध घेऊन येथे सेवा करी असे म्हणून बाळाजीपंत सातारला गेले. योगायोग म्हणजे त्यांच्या म्हणण्याला शाहू महाराजांकडून संमती मिळून त्यांचे काम फत्तेही झाले. त्या आनंदाच्या भरात परत येताना आपण काय बोललो होतो हे ते विसरले, पण देव विसरले नाहीत. परत येता येता घोडा त्याच ठिकाणी पुन्हा अडला. बाळाजीपंतांना नवसाचे स्मरण झाले. त्यांनी बुवांना त्या स्थानाचा शोध घेण्यास तेथेच ठेवले. बुवांना देवाधर्माचा नाद होताच ते आनंदाने तेथे राहिले. देवांनी स्थान दाखवावे म्हणून त्यांनी देवांपुढे धरणे धरले. शेवटी त्यांना दृष्टांत झाला की तळ्यात मध्यभागी मी आहे. लगेच त्यांनी शोध घेण्यास पुण्याहून तंत्रज्ञ बोलवले. शोध घेतल्यावर तळ्याच्या मध्यभागी पंचमुखी स्वयंभू लिंग आढळले. ताबडतोब झरे कोठून येत आहेत याचा शोध घेऊन त्या ठिकाणी बांधकाम करून नगारखान्यासकट तेथे त्यांनी सुंदर देऊळ उभारले. हेच आजचे बनेश्वराचे देऊळ. पाण्यात स्वयंभू लिंग. या देवळात 5 पायऱ्या उतरून गाभाऱ्यात जाता येते. तेथे शंकराची पिंडी आहे. तेथील वैशिष्ट्य असे आहे की शंकराची साळुंका वर उचलली जाते. त्याला एक तांब्याची कडे आहे. हल्ली ते झिजल्याने आत पितळेचे दुसरे कडे बसविले आहे. ती साळुंका बाजूला काढून ठेवली की आत हात घालता येतो. आत जवळजवळ 1.5 फुटावर पाण्यात स्वयंभू शिवलिंग आहे. ते 1 फूट उंच असून त्यावर छोटी छोटी 5 लिंगे आहेत. तळापासून जवळजवळ 3 फुटापर्यंत पाणी असते. त्या पाण्यात सुंदर तांबडे लहानसहान मासे आहेत. पाण्यावर कापराची वडी लावून ठेवली की आतले सर्व स्पष्ट दिसते. अशा या सुंदर मंदिराचे बांधकाम होण्यापूर्वी बुवांची सोय व्हावी म्हणून पेशव्यांनी आधी एक जागा बांधली. कारागीर मंडळी वाढली तसा मोठा वाडा बांधला. मंदिराचे काम पूर्ण झाल्यावर तेथे पेशव्यांनी अन्नछत्रही सुरू केले. तेव्हाचे तुळशी वृंदावन आजही आहे. पुढे देवांनीच सेवा करता करता बुवांनी देह विसर्जन केला तेव्हा त्याच ठिकाणी त्यांना समाधी देण्यात आली. आजही त्यांना दिलेले शिवशंकराच्या सेवेचे काम ते तन्मयतेने करताना दिसतात. कालांतराने अन्नछत्र वगैरे नष्ट झाले, परंतु बुवासाहेबांचे वास्तव्य जेथे होते तेथील पिंपणीच्या झाडाने खांब तुळ्या निर्माण केल्या आहेत. देवांना नैवेद्य घेऊन जाण्यासाठी त्या ठिकाणी भुयारही आहे. असे हे मोठे सिद्धस्थान आहे. दत्तोपंतांनी सांगितलेली ती अद्भुतरम्य हकीकत ऐकून सगळ्यांना देवांच्या लीलेचे कौतुक वाटले. मनोमन सगळ्यांनी बुवासाहेबांना धन्यवादही दिले. दत्तोपंत आणि पार्वतीदेवींनाही मुलावर देवांची कृपादृष्टी आहे हे बघून समाधान वाटले. याच कृपेच्या बळावर श्रीपादरावांची पुढे त्या स्थानीच तपश्चर्याही झाली. श्रीपादांची मौंज होता होता 1922 साल लागली. मुले मोठी झाली होती. थोरल्या गोविंदाचे लग्न होऊन तो नोकरीला लागला होता. त्याच्या पाठचा रघुनाथही शेतीभातीच्या कामात लक्ष घालू लागला होता. श्रीपाद आता
8 वर्षाचा व्हायला आला होता. शाळेतही जात होता. शास्त्राप्रमाणे तो आता मौंजेच्या वयात झाला होता. नरहरबुवा सोनटक्क्यांचा एकूणच हा भाचा फार आवडता होता. त्याने या उपनयनाच्या कार्यात स्वतः पुढाकार घेतला. श्री मौंजीबंधनाची तिथी ठरली. निमंत्रणे गेली. दोन्ही दारी मांडव पडला. घर भरून पाहुणे मंडळी जमली. शुभमुहूर्तावर मोठ्या थाटात श्रीपादची मौंज लागली. धर्मकार्य यथासांग पार पडले. दत्तोपंतांनी श्रीपादला मांडीवर बसून घेऊन त्याच्या उजव्या कानात रीतीप्रमाणे गायत्री मंत्राचा उपदेश केला. आजवर जपलेले स्वतः अनुभवांनी जागृत ठेवलेले तेजस्वी मंत्रराजाचे सामर्थ्य त्याने श्रीपादला हस्तांतरित केले. मौंजीनंतर गावातल्या वेदशास्त्र संपन्न माणके गुरुजींकडे श्रीपादचे धर्मशिक्षण सुरू झाले. स्वशाखोपनिषद गीता, विष्णुनाम सहस्त्रकम, श्रीरुद्रम पौरुषम, सौरम जपेत मुच्यते बंधनात या श्लोकाप्रमाणे त्याच्यावर शिक्षण संस्कार सुरू झाले. घरी दत्तोपंतांचे मार्गदर्शन होतेच. गीतेचे पठण 7 दिवसात क्रमाने होई. सूर्यनमस्कार रोज घालावे लागत. विष्णू सहस्त्रनाम, पुरुष सूक्त, रुद्र आदीच्या संथा गुरुजी देत असत. असे या ब्रह्मचर्याश्रमातले दिवस श्रीपादच्या धार्मिक शिक्षणासाठी जात होते. नंतर काही दिवसांनी दत्तोपंतांच्या मनात नगाधिराज हिमालयाची यात्रा करावी असे आले. मार्गातल्या सगळ्या तीर्थयात्रा कराव्यात. देवनागधिराज हिमालयाचे दर्शन घ्यावे असा त्यांनी बेत राखला. त्या यात्रेत परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या आदेशाने श्रीपादलाही आपल्याबरोबर न्यायचे त्यांनी ठरविले. तपश्चर्येचे प्रारंभिक पाठ श्रीपादला या यात्रेतून देण्याची देवांनीच अद्भुत योजना असावी. लहानगा श्रीपाद मात्र केवळ त्या यात्रेच्या कल्पनेनेच अंतर्बाह्य मोहरून आनंदून गेला होता. तो पुण्यादी हिमालय आता जणू त्याच्या भावी आयुष्याचे गुजस त्याच्या कानात सांगणार होता. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. उद्या आपण 3 उपदेश प्रसंग पाहूया.